खूप सारा पसारा होता जो मी आत्ता जस्ट सगळं आवरला आहे. पूर्ण क्लीन करून घेतलं कारण खूप मेसअप झालं होतं. इकडे खूप गोष्टी अशाच ठेवून दिल्या होत्या. आता फक्त या मसुरा मला निवडून ह्या बरणीमध्ये भरायचे आहेत. बाकी सगळं मी इथलं क्लीन केलेलं आहे. आणि जे देवाचं जे काही सामान आहे म्हणजे धूप वगैरे ते ह्या डब्यामध्ये मी घालून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन घेता येईल त्यासाठी. तर ते इथं ठेवून दिलेलं आहे. आणि मोजकंच सामान सध्या घरात मी भरते. मी तसं की अगोदरही सांगितलं आहे. तर हे पूर्ण क्लीन केलेलं आहे. आणि हा जो वॉलपेपर लावला होता तो सुटतो आहे आता. तर जाऊ द्या, तर तसंही कलर वगैरे करताना हे सगळं काढावंच लागणार आहे. आणि इथं फ्रीजवर तुम्ही बघितलेला इतका सारा पसारा होता, मागच्या काही व्हिडिओजमधनं तुम्हाला दिसत असेल. तर तेही पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि आज माझ्या लक्षात आलं की हे मला स्टिच करायचं होतं. हे असं इथून एक स्टिच मारायची होती आणि इथून एक, ते राहून गेलं, ते राहूनच गेलं. तर बघू आता मशीन कधी वरती आणतात त्याच्यावर, कारण इथे फक्त टेबल आहे, मशीन खाली आहे. तर वरती आणल्यानंतर ते टिप मारून घेईन मी. आता हा जो टेबल आहे ग्रेशूचा स्टडी टेबल, हा पूर्ण काढून मी त्याला फोल्ड करून ठेवून देणार आहे पॅक करून वरती. आणि जेव्हा तो सुट्टीनंतर यूजमध्ये येईल तेव्हा परत त्याला क्लीन करून वापरता येईल. आता मी क्लीन वगैरे करत बसणार नाही. मी आता थोडा घाण झाला आहे तो, पण मी असाच ठेवणार आहे कारण आता ह्या सगळ्या गोष्टी करायला अजिबात टाईम नाही आहे त्याच्यामुळे. आणि स्वयंपाक झाला, किचनवरचं सगळं आवरून घेतलं मी. सगळ्या बरण्या वगैरे घासून ठेवल्यात. आता लोणची वगैरे संपली होती ते. तर आता मला कांद्याची खाली जे कांदे आहेत ते वरच्या ट्रॉलीमध्ये ठेवायचे आहेत म्हणून मी हे बाहेर काढलं आहे. शेंगदाण्याचा कूट संपला होता, तो आत्ता बघितला मी. बनवून ठेवायचा आहे मला, तर बघू कधी बनवता येते. आणि जे हे कपाट इतकं घाण झालं आहे नाही, मी दाखवते तुम्हाला मी ठेवते. सध्या धुळीमुळे किती घाण बसले याच्यावर. तर हे मला पूर्ण क्लीन करायचं आहे. पण त्याच्या अगोदर ग्रेशूचे जे काही बुक्स आहेत ना आता फर्स्ट स्टँडर्डचे, ते सगळे पॅक करून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण ओपन करून हे पूर्ण क्लीन करून घेऊन हे खाली घेऊन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कपडे वगैरे ग्रेशूचे ठेवता येतील सध्याला. आम्ही खाली जाणार आहे तोपर्यंत. आता इतकी धूळ होती ना, अक्षरशः मला कंटाळा आला क्लीन करून. मी फक्त एवढंच क्लीन करून घेतलं सगळं, रेग्युलर एवढंच क्लीन करते. इथे तरी असा पसारा होता ना की काही विचारू नका. हाही मी क्लीन करून घेतला. सध्या ब्रश वगैरे ठेवायचं ते वरती आहे आरशाचं, त्याच्यामध्येच ठेवत होतो आम्ही. तर ते वरती गेलं. तर ऑप्शनला काय बघूया म्हटलं आता. तर हे जे ग्लास आहे त्याच्यामध्येच मी हे असे ठेवून दिलेत ब्रश. आणि हे जे टोमॅटो केचप वगैरे काल आणलं होतं, किंवा हे सोया सॉस आणि हे फालुदाचं मिक्स, हे मी असं इथं अरेंज केलेलं आहे एका डब्यामध्ये. आणि हे आता आंब्याचं लोणचं मला भरून ठेवायचं आहे. ते बरणी घासली म्हणून ते सध्याला तसं ठेवलं आहे. थोडंसं वरचं मला क्लीन करायचं आहे, ते पीठ डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तर आणि हे 2 सेक्शन क्लीन करायचे राहिलेत. तर आता हे करून घेते मी. इथे थोडं सामान तसंच ठेवलं मी रात्री, तर हेही मला व्यवस्थित अरेंज करायचं आहे. बघू कुठे ठेवता येईल. जसं की म्हटलं हे मसूर मला निवडायचे आहे. आणि हे जे तेलाचा डब्बा आहे तो आता मम्मी तीन घेऊन जातील. बघूया उद्या येतात का पप्पा. तर त्यामुळे तो सध्याला इथेच ठेवावं लागणार आहे. आणि ही जी त्यांची बॅग आहे ही ते बाहेर घेऊन गेलेले फिरायला, आल्यानंतर इथे ठेवली, ते इथेच राहिली. तर ती आता मला क्लीन करून पॅक करून वरती ठेवून द्यायची आहे. ती क्लीन करून ठेवली तरच बरं पडेल, म्हणजे नेक्स्ट टाईम मला जाताना पटकन ती यूज होईल. हे जे ग्रेशूचं तिचा प्रोजेक्ट होता तो परत रिटर्न केल्यात शाळेतून, कारण शाळा जेव्हा सुट्ट्या पडतात तेव्हा रिटर्न देतात. तर तेही आता फेकून द्यावं लागेल, कारण ठेवायला काही उपयोग नाही ठेवून ते. आणि इथे जे रश्श्यांची पिशवी ती पण काढावी लागणार आहे मला. असं आहे थोडंफार आता करायचं आहे घरातली कामं. तर चला हे सगळं मी आवरून घेते आणि बघू पुढचं काय रुटीन असेल ते तुमच्यासोबतही शेअर करते. जस्ट मी मसूर निवडल्या तर एवढा कचरा निघाला त्याच्यातून, ते सगळं ठेवून गेले. आत्ता झाडू मारून त्याला फरशी पुसून घेते. बाकी सगळं माझं आवरून झालं. दिवसभर ती कामं झाल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू केला नाही, डायरेक्ट रात्री व्हिडिओ कंटिन्यू करते. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.